एकदा देवदेव झाला म्हणजे संसाराला मोकळं. मुलं बाळा आजारी पडत नाही, संसारात काही कमी पडत नाही. प्रत्येकाचा पुरुषाने वेगळा. आपल्या कारखान्याच्या इकडून आम्हाला जेजुरीचा खंडोबा आहे. एकदा जागरण करून घेतलं की संसाराला मोकळं. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची देवाचा जागर कसा झाला पाहिजे. सावधोनी बजनीला घा देव करा कैवारी. देवाला घाम फुटला पाहिजे. बुवाला नव देवाला असा जागर झाला पाहिजे. आपला जागर कसा होतो. आपला जागर कसा होतो. घरनं सटकुनी तर खाल्ले दुपारी आहे का नाही. आणि घरी पण खाल्ला असं आहे का नाही. आणि मग जागर कसं होतं. मागच्याला पडायचं पुढे जागाव, त्याच्या पुढच्याला पुढे जागाव, त्याच्या पुढच्याला पुढे जागाव आणि पुढे बसणारा गोवाच्या गाव. तसा जागर होता का नाही. होमवाग्या सोहमवाग्या प्रेमने गागरवारी सावधोनी बजनीला घा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची. पेक्षा देवाची उपस्थिती भरपूर आहे. हो. हा
देवा पे कळण बसलो कळण भरपूर आहे होय हा घडावट बाकीचं देव गेलं कुठं पाण्याव पाणी हो पाणी पाजा उसाला हा उसाला पाणी पाहिजे मला वाटलं पाण्यावर गेली जाते ह्यांचा नियम नाही कधी बी पाण्यावर जाते ए त्यामुळे ह्यांची देवळं गावात नसते मावशी ह्यांची देवळं कुठं रानात माळाला बांधा आंब्या खाली लिंबा खाली हाय काय ह्यांना काय म्हणायचं मसोबा कसं कडन बसलेली मसोबा ती नजर फिरवायची मसोबाच्या हा कसं गोडवाणी मसोबा बसले ए कुमार मोठे याच्याकडे 100 रुपयाला मंडळ त्यांचा आभार आहे तुमचं जर महिला मंडळावर दर्शन झालं पाहिजे बरं का म्हणून तुमची देवळं गावात असते ह्यांना काय म्हणायचं एरिया मर्यादा लक्ष्मी आहे म्हणावं हा थोडं देवाचं नाव थोडं देवीचं नाव झालं पाहिजे आंबा तुझ्या नावानं मग ते पाच Thank you.
हा तुझ्या चपातीला धक्का लागू नको सकाळपर्यंत. सकाळी पीठ होतोवर तशाच राहू दे. हा चल बर का संसारातले अडचण विचार. देवा बोल हे देवा बोल. खाता का गोवा? काय म्हणलास? देवा देवा मला पंढरपूर जावं असं म्हणलं. असं म्हणलास का देवा देवा मला पंढरपूर जावा? हो मला वाटलं देवा देवा खाताय का गोवा. अरे बाळा गोवा गुटखा विमल मावा खाऊन कुणाचं चांगलं झालंय का? आजची तरुण पिढी कॅन्सरनं मारायला लागली पटापट. त्यात काही माझा नंबर लावतो का? संसारातला विचार. देवा बोल. माझा एक जोडीदार आहे. बर. लय पितोय. अरे वेड्या दूध पितस. नाही नाही मग 10 रुपये येतोय. दारू पितोय? हो पिऊ दे. तुझ्या पैशाची पितोय का? नाही नाही तळमळ वाटते त्याची 10 सुटावी. वा वा वा. तुला वाटते त्याची दारू सुटावी? हो माझ्याकडे औषध आहे. सांगा. बऱ्याच जणांच्या दारू माझ्या औषधाने सुटल्या पुन्हा पिलीच नाहीत. तुझ्या मित्राची पण दारू सुटत. कधी त्याची दारू सुटत. कधी त्याची दारू सुटत. कधी तेव्हा त्याचा लिव्हर फुटल तेव्हा त्याची दारू सुटत. एकदा शेतात गेलो पुन्हा कशाला पितोय? हा चल बालका विचार. देवा बोल. लग्नाला 12 वर्ष झाली बरं झालं. चांगलं झालं. पण अजून मुलगा नाही. त्याच्यापेक्षा चांगलं झालं. काय म्हणला? तू काय म्हणला? अजून मुलगा नाही. हा म्हणजे लग्नाला 12 वर्ष झाली अजून पोरबाळ नाही. घरात पाळणा हल्ला नाही. आता माझ्या लक्षात आलं. 12 वर्षापूर्वी तू माझ्याकडे तुळजापूरला आला होता. आला होता का? मला काय म्हणला आई माझं लग्न ठरलं. म्हणलाच का नाही? मी तुला गांगारीची पुडी दिली का नाही? त्या आठवड्यात तुझं लगीन झालं का नाही? आता पुन्हा 12 वर्षांची माझ्याकडे आली. ते देवा 12 वर्ष लग्नाला झाली ना पाळणा. अरे बारका तुमची लग्न बी देवानेच करायची पोरं बी देवानेच द्यायची. मग तू 12 वर्ष काय केलं? तू काय 12 वर्ष दुबईला 12 वर्ष काय दुबईला होता? हो. हा मग तो पाळणा हालेला मोकळा हलवीत बस. हा सगळं देवानेच करायचं. इकडे सगळे प्रयत्न करून शेवट तू माझ्या चरणाजवळ आलास. मी तुला गुण नक्की देणार. एक काम कर. माझ्या परडीतली गांगारीची पुडी दे. तुझ्या मंडळीला म्हणजे बायकोला पाण्यात प्यायला दे. आज नाही तर उद्या पण नक्की होणार. उद्या किती वाजता? अरे बाळा काय झालं? आज नाही तर उद्या होणार. म्हणजे पुढल्या वर्षी मंदिराचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाच्या अगोदर तुझ्या घरात पाळणा हलत बाळकृष्ण खेळत. हे म्हणतो आज नाही तर उद्या किती वाजता? उद्या होईल दुपारी 12:30ला. कुठे जाऊ नको घरीच थांब. संसाराचा विचार देवाची चेष्टा करू नको. देवा बर मला जेवल्या भूक लागत नाही. बरं. म्हणून तुला आले आले जेवाय घातला. हा असू दे. तुला जेवढ्या भूक लागत नाही. एक काम करायचं. सांगा. भूक लागली की जेवत जाताना चपाती बटाट्याची भाजी शिल्लक यायला खायला घाल. आणि ते रात्रभर म्हणजे भुका लागले. संसारातले विचार चेष्टा करू नको. संसारात देवा मला झोपल्या पुढचं काय दिसत नाही. तुला झोपल्यावर काय दिसत नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. मला तरी कुठे दिसते. असू दे तरी पण माझ्याकडे औषध आहे. एक काम कर. सांगा. माझ्या परडीतल्या अंगाराच्या 3 पुड्यांनी कधी कधी खायच्या टायमिंग लिहून घे. कधी पहिली कधी झोप लागायच्या आधी. दुसरी कधी झोपत आली कधी. तिसरी कधी झोपून उठायच्या अगोदर 5 मिनिटं. तुला माझ्यासारखं झोपत केलेलं दिसणार. गाडी सुद्धा चालली. चल बाळा संसारातलं विचार. देवा हो माझ्या अलीकडे झोप लागत नाही. वा. संसारातलं विचार म्हणलं तुला देवाची चेष्टा करू नको. अलीकडे झोप लागत नाही तर तिकडे रस्त्याच्या पलीकडे जाऊन झोप जा. निवडी बिबटी आली तुला. इकडे बिबटी आली. बिबटी आली म्हणून इथं झोपते म्हणतो अलीकडे झोप लागत मग पलीकडे झोप लागत.
कोणी तुझा कार्यक्रम संसारातले विचार देवा बोल माझे काळे कोंबडे शांत बस आज काय कुंडीचं नाव काढू नको मार्गशीर्ष महिना चालू आहे माझ्या खंडोबाचा देवाचा कार्यक्रम झाला आज काय तुझ्या कुंडीचं नाव काढू नको आपण रविवारी तुझ्या कुंडीचं काय असेल ते काम व्यवस्थित करू प्रॉब्लेम तर आहे का देवा काय झालं देवा काळे कोंबडे पण पांढरा अंडे घालते अरे देवा म्हणजे तुझी कुंडी सध्या अंड्यावर मग काय करू काय मला वाटलं उकळी शिरती गावात असं दे तुझी काळी कुंडी पांढरा अंडे घालती हो. बरोबर कलियुग आहे कलियुगात उलट होणार पूर्वी काळी कुंडी काळं अंडे घालायची आता कलियुगात आली बॉयलर कुंडी ती कसली आहे पांढरी त्या अंडे कशी घालती पांढरं तिच्या नादाला तुझी काळी कुंडी लागली ती पांढरी अंडी घालती म्हणून ही पण घालायला लागली संगत बोल का म्हणून तुझी काळी कुंडी पांढरा अंडे घालते संगत गुण लागला तुझ्या कुंडीला कलियुगात संगत चांगल्या माणसाची करा पंगत चुकली तरी चालत संगत चुकता कामा नये झालं का झालं सदायला परवानगी हो. आबा तुझ्या नावानं मागते पाच बाबाई माझी पूर्वीची